सुवातेर सगळे आमच्या मॅनिफेस्टोतले जे पॉइंट्स आसात ते आय विल कवर. ताज्या उपरांत आमचे CLP उलयतले आणि आफ्टर दॅट वी विल टेक द क्वेश्चन राउंड. सो आमच्या मॅनिफेस्टोतलो पयलो पॉइंट आसा तो प्रोटेक्टिंग एनवायरमेंट, फॉरेस्ट, वायल्ड लायफ आणि गोयची आयडेंटिटी and safeguarding our lifeline mother river Madai. दुसरो सगळ्यात महत्वाचो जो आमचो 2022च्या असेंब्ली इलेक्शनाक आशिल्लो स्क्रॅपिंग ऑफ 3 linear projects and halting coal transportation and saving Goa from becoming a coal hub. आज मुर्मुगांव तालुक्याचे लोक आणि इतर वाठाराचे जे जुंच्यान कोळसो वता ते लोक आज अक्षरशः थंय त्रासान पडिल्ले. सो तांचे मुद्दे तांचे इश्यूज घेऊन हो आम्ही पॉइंट घातिल्लो आसा. तिसरो पॉइंट इज क्रिएटिंग जॉब्स एंड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज गिविंग प्रायोरिटीज टू लोकल यूथ इन गव्हर्नमेंट एज वेल एज प्रायव्हेट सेक्टर. चौथो, ensure the immediate resumption of legal mining and provide relief to mining dependents from their decade-long suffering. And when Congress party speaks, we deliver. या BJP सरकार या भ्रष्ट जुमला पार्टी जसे तांचे प्रधानमंत्री पै सांगतात एव्हरी इलेक्शन आयले की ते लोकांक फटींग आश्वासन दितात. 2014च्यान ते गोंयकारांक फटयता की आम्ही 6 महिन्यांनी चालू करतले, 3 महिन्यांनी चालू करतले. 10 वर्सां पुराय जावपाक आयली अजूनही जाल्ले ना. बट वी आर सिरियस, वी विल रिजॉल्व दिस इश्यू. पॉइंट नंबर 5, create health infrastructure with the help of central government to provide affordable healthcare facilities to Goans. आज प्रत्येक गोंयकार हाका जेन्ना तो आपले हेल्थ सेंटरान वता थंयच्यो सुविधा ज्यो वखदां मेळनात किंवा थंय जे दोतोर नासतात हे प्रत्येक गोंयकारान फेस केल्ले आसा. So that this point we have taken, we will cover this point. So a point, empowerment of women by providing specialized skill development training. Create women-led vendor zones along the national highways. मी पहिला आसतले की खूपशा वाठारांनी जे आमचे लोकल गोंयकार आपले लोकल प्रोडक्ट्स घेऊन जे बसतात रस्त्याचेर तांकां स्पेशल एक झोन along the highways, along the roads that will provide. 7th point, encouragement to artists and sports person to perform at national and international level. 8th point, revive tourism industry with the help of central government resources and encourage local entrepreneurs in tourism activity. 9th point, support medium and small scale industries with incentives and bring investment from eco-friendly, non-polluting industries. 10th, creating educational infrastructure, advanced skill development training to make the youth industry ready. म्हाका दिसता आज प्रत्येक youth, प्रत्येक जो गोंयचो आज youth हा तो आज ह्या एम्प्लॉयमेंटान पीडित जाल्लो. जे हे सरकार सांगता फाटल्या दिसांनी तुम्ही पहिले की जो उत्तर गोंयचो खासदार आसा जेन्ना ताका स्थानिक लोकांनी विचारले की हे जे तुवें 2 प्रकल्प हाडले त्या प्रकल्पान तुवें कितल्या गोंयकारांक जॉब दिले तर ताचे उत्तर आशिल्ले की ते आपल्या परव्यू अंडर येना, आपूण तेन्ना चेंज जालो, एक्सिडेंट जालो अशें म्हणून हे फक्त लोकांक एक्सक्यूज दितात. गोंयकारांक आज जे आमचे यूथ आसात तांकां आज जॉब मेळपाक इतले आज त्रास जातात आणि जॉब फेअर केलो 4 कोटी रुपया म्हणून जॉब फेअर केलो आणि दिले कितले 251 टेम्पररी जॉब दिले. सो हे सरकार फक्त इव्हेंट करता, भुरग्यांक जॉबाचे कांयच ना, सोल्युशनच ना ह्या सरकारा कडेन. 11th पॉइंट, कंटिन्युएशन ऑफ OCI फॅसिलिटी टिल ड्युअल सिटीजनशिप राइट्स आर अचीव्ड फॉर these गोंयकार्स, protecting interest of seafarers. 12th, development of Marmugao port as pollution free cruise terminal, thus giving relief to Goans from coal pollution. 13th, incentivize airlines to ensure consistent operation at Daboli International Airport for its sustainable and continuity. आज एक भय निर्माण झालो आसा दक्षिण गोंयांत की फुडले
भवितव्य कितें आणि ह्या सरकाराकडे कांयच प्लॅन ना, कांयच व्हाईट पेपर ना. 14वो empowerment of local authorities to safeguard and protect our coastline and interest of the fishermen community. आज या सरकारान जे कायदे हाडल्यात आणि तातून आमचे जे नुस्तेकार भाव आसात तांकां पळय जे आज त्रास जाता दॅट वी विल रिजॉल्व दोज इश्यूज. 15वो पॉइंट सांगता and then I will come to that point number 14. 15वो is restoration of rights of the local communities of the 6 rivers of Goa by denationalization of the rivers. जे या मोदी सरकारान ज्यो आमच्यो न्हंयो ज्यो आशिल्ल्यो ज्यो रिव्हर नॅशनलायझेशन जे केला आणि जातून खुबश्यो अडचणी येतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणल्यार कितें की जे गोंयची आमची आयडेंटिटी आशिल्ली, आमच्यो न्हंयो ज्यो आशिल्ल्यो, ज्या न्हंयेचे नावाचेर सुद्धा आम्ही फेरीबोटी सुद्धा नावां दिल्ली आसा, ते आज आमचे अस्तित्व कारभार केला या मोदी सरकारान. जुवारी न्हंय हाचे नाव आज जुवारी न्हंय उरलेले ना. इट हॅज बिकम NW111. शापोरा न्हंय जे म्हाका दिसता प्रत्येक शिवोलकाराक अभिमान आसा शापोरा न्हंयच्या नावाचो, ताचे आज नाव काडून उडयलें. आज शापोरा न्हंय म्हणटी उरलेली ना, ती जाल्या आज NW25 नॅशनल वॉटरवेज 25. सो गोंयची आमची जी अस्मिताय आशिल्ली, गोंयची आयडेंटिटी आशिल्ली, ज्यो आमच्यो न्हंयो आशिल्ल्यो सो तांची नांवां ह्या मोदी सरकारान नश्ट करपाचो मिटोवपाचो प्रयत्न केल्लो. सो ताका लागून जेन्ना ह्यो नॅशनलायज जाल्यो, थंय समज जर आज कितें तुका परमिशन घेतलो नुस्तेकार कितें आसल्यार तुका आज सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन वचचें पडटा. सो दिस इज अवर कमिटमेंट टू द गोवन्स. 16 coordinating with central agencies for enacting law to protect agriculture and non-agricultural land and enforcing right of first purchase for Goans. Work with local representatives to impose restriction on land conversion. जे आज पहिले आम्ही गोंयान जे आमची भाटां बेसां जागे पळय आसात पळय, हे सरकार फक्त विकपाक उरला. हे सरकार फक्त गोंयच्यो जागे जमनी विकून पयशे करपाक मुखार सरिल्ल्या. तुम्ही पळयलें की कशें 16B 17(2) मागीर झोनिंग प्लॅन हाडले, आतां नवे 39 हाडला. ही अमेंडमेंटां फक्त जागे विकपाक हाडटात, तातूंत गोंयकाराचो कांयच इंटरेस्ट प्रोटेक्ट केल्लो ना. सो वी आर गोइंग टू वर्क विथ द सेंट्रल एजन्सीज टू हॅव स्ट्रिक्ट लॉज फॉर प्रोटेक्टिंग अवर एग्रीकल्चरल लँड तशेंच नॉन एग्रीकल्चरल लँड. 17वो पॉइंट implementation of stringent preventive measures in coordination with central agencies to put an end to human trafficking, atrocities on women and child and drug trade. आज गोंयान तुम्ही पळयला की गेल्ली 10 वर्सां गोवा was known for its heritage, गोवा was known for its culture. पण गेल्ली 10 वर्सां या बीजेपी सरकारान गोंयची अशी वाट लायल्या की आज गोंय म्हणटा ते एक ड्रग डेस्टिनेशन जाल्लें. आज गोंयचो यूथ हो ड्रगान पडिल्लो. आज प्रॉस्टिट्यूशन वाडला, रेप वाडल्या, मर्डर्स वाडल्या. सो हाजेर ह्या सरकाराची कांयच ना. सो वी आर गोइंग टू एक्ट ऑन दीस पॉइंट्स. 18 डिलिव्हरिंग पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर ST कम्युनिटी अँड रिझर्वेशन्स इन एज्युकेशन एम्प्लॉयमेंट टू SC, ST अँड OBC. जे ST भाव आसात जे आमकां 2011तल्यान स्वर्गीय आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकरान जेन्ना तांकां कशें 2011 फटयले आनी आश्वासनां दिली की तुमचे आमी मुद्दे सोडयतले म्हणून, 2012 जेन्ना तांचें सरकार आयलें, आज 12 वर्सां जालीं तरी तांकां तांचे रायट्स मेळनात. तांकां पॉलिटिकल रिझर्वेशन जे आसा तें सुद्दां एक दोळ्यांत उदक लायला तांच्या. समज जर खरीच इच्छा जर आशिल्ली जाल्यार तांणी बिफोर कोड ऑफ कंडक्ट ते करपा जाय आशिल्लें, पूण तांणी कोड ऑफ कंडक्टा पयलीं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी कितें सांगलें की जे फुडले फर्स्ट पार्लमेंट जेन्ना जातलें, जेन्ना सरकार येतलें तेन्ना आमी बील घालता म्हणटा ते. सो दीस शोज दॅट इंटेन्शन ना. जशें मायनिंग पळय काबार केलें ह्या गोंया राज्यान, तशें ह्या ST भावांकूय हांकां मारून उडोवपाचो हे प्रयत्न करतात. 19वो पॉइंट create accessible infrastructure and job opportunities for persons with disability. Establish care center for autism and spectrum disorders. 20 point number 20
ensure quality and safety in road infrastructure to reduce road accidents and create public utilities along the national highways. आज फाटल्या दिसांनी हांव पळयतालो बीजेपी म्हणटा ते प्रोपोगंडा मशीन आनी टायम एंड अगेन हांव सांगता तुम्ही जर ह्या दिसांनी पहिले व्हॉट्सएप येतात कितें येतात तिसरो मांडवी पूल आम्ही बांधलो अरे तुम्ही तिसरो मांडवी पूल म्हणटा तेन्ना हाजो अर्थ पयलो आनी दुसरो आहा मरे तो कोणे बांधलो ताजेर ते उल्लेख करना हा जुवारी नवो जुवारी ब्रिज म्हणटा ते नवो म्हणल्यार कितें पोन्नो आशिल्लो मरे कोणे बांधलो पोन्नो काय नाशिल्लो ब्रिज तो मुखेलमंत्री सांगता पळय उदकान तो म्हणटा कितें उडयतालो ब्रिज आशिल्लो म्हणून उडयतालो मरे तूं चालली ताणें आपूण उडयतालो म्हणून पयशे खंय तरी उल्लेख केलो ताणें सो हे सरकार म्हणटा तें फक्त लोकांक फुटप लोकांक मिसगायड करप आनी करप्शन आता हे हायवे तांणी गोंयकारांक लागून बांदूं ना हे हायवे तांणी कोस्ट ट्रान्सपोर्टेशना बांदला कित्याक जर तर आज उत्तर गोंयचे लोक बिलीव करतले हांव कितें सांगता ते आज उत्तर गोंयची जनता जी पेडण्या भागांतल्यान मांद्र्या भागांतल्यान कोलवाळेच्यान जे लोक प्रवास करून आज पणजे येता पळय न्ही तांकां विचारात की रस्त्याची हालत कितें आहा रस्त्याची क्वॉलिटी कितें आहा ती विचारात आनी हांव खात्रेन सांगता की पेडण्या भागांतले लोक पळय जे डेली कामाक म्हापशा येतात किंवा पणजे येता न्ही हांकां ओवर अ पिरियड ऑफ टायम तांकां बॅकबोनाचो प्रॉब्लेम जायना जाल्यार तुमी पळयात त्या रस्त्याक इतले अनडिल्युशन्स आसा त्या रस्त्याची क्वॉलिटी ना ते कॉन्क्रीट रातयान आनी एक्चुअली ते एज पर स्पेसिफिकेशन सुद्दां तांणी तो रस्त्याचें काम केल्लें ना जो तांचो जावंय आसा ह्या सरकाराचो जो फ्रॉम बांबोळे टू पत्राचेरी जो रोड बांदला तो ह्या सरकाराचो जावंय ताणें कितले गोंयकारांक थंय ह्या रस्त्याच्या स्ट्रेचान गेल्ली 4 वर्सां मारले ताचेर कितले एक्शन जाल्यो ताचेर कितले FIR जाले हाची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो पेणे जंक्शन जे बांदला ताचे अजुनूय प्रॉब्लेम सॉल्व हे सरकार करपाक शकना फाटल्या दिसांनी जेन्ना आमी पेडण्या भागांत गेल्ले थंय लोकांक एक्सेसूच ना एक सादी एम्ब्युलन्स येवपाक शकना थंय एक फायर ब्रिगेड येवपाक शकना सो तुम्ही जर म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर हे लोकांक तुम्ही त्रासान घालपाक हे इन्फ्रास्ट्रक्चर बांदला लोकांचो जीव घेवपाक तुम्ही आज इन्फ्रास्ट्रक्चर बांदला आज आमी पळयतात की एवरी डे आज रस्त्याचेर एक गोंयकाराचो जीव वता एवरी डे वता कित्याक लागून वता कित्याक आमचें इन्फ्रास्ट्रक्चर सारकें ना रस्त्याची क्वॉलिटी सारकी ना रस्त्याचें बँकिंग सारकें ना अरे तुम्ही ग्रीन पार्का कडेन वचून पळयात ताचें बँकिंग उलटें आहा नेगेटिव्ह बँकिंग आहा तें सो ह्या सरकारान फक्त लोकांक फटोवपाचो प्रयत्न केला रॉंग नरेटिव्ह चलयल्या आनी आमच्या कुस्तार आमचे पैसे वापरून आनी करप्शनां केल्ली लास्ट पॉइंट इम्प्रेस अपॉन द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय रेजिंग वॉइस इन पार्लियामेंट अबाउट गोवाज रॅपीड अर्बनायझेशन अँड आयडेंटिटी लॉस आणि हो जो मुद्दो हो जो पॉइंट आसा 21वा हो प्रत्येक गोंयकार म्हाका दिसता आज आमच्या भितर बिलीव करतलो कित्याक हो गोंयकाराचो आवाज आसा गोंयची अस्मिताय गोंयची आयडेंटिटी गोंयचो कल्चर गोंयचो हेरिटेज हो ह्या बीजेपी सरकारान नष्ट करपाचो प्रयत्न केला आणि इट इज ऑलमोस्ट नष्ट जाल्ल्याक तो पाविल्लो सो आमचे कमिटमेंट आसा आमचे दोनूय उमेदवार जेन्ना खासदार जावन जेन्ना वतले थंय पार्लमेंटान जेन्ना ते उत्तर गोंय आणि दक्षिण गोंयांक जेन्ना रिप्रेझेंट करतले तेन्ना आज हांव दोनूय खासदाराच्या वतीन जे 4 जुनाक पळय रिजल्ट येतलो पुराय गोंयच्या जनतेक हांव आज एश्युरन्स दिता की हे जे मुद्दे हे जे पॉइंट्स हे जे प्रश्न जो एक फियर ह्या गोंयकारा भितर जो आसा की गोंयची आयडेंटिटी पळय जी वता ती काँग्रेस पक्ष आपले दोनूय उमेदवारा कडल्यान सगळे प्रश्न सोडयतले देव बरें करूं फुडले सुवातेर हांव मागता आमचो विरोधी पक्ष फुडारी उलयतलो आनी ताच्या उपरांत वी वील टेक क्वेश्चन्स ऑन द मॅनिफेस्टो पॉइंट्स